हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 4 जानेवारीच्या एपिसोडमध्ये अर्णवचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे. अर्णवने आधी तर ईश्वरीवर फायरिंग केली, तिच्यावर तो खूप चिडला, तिला वाटेल ते बोलला आणि मग त्यानंतर तो सुप्रियाच्या घरी गेला, ईश्वरीच्या आईच्या घरी गेला आणि ईश्वरीच्या आईला सुद्धा त्याने जाब विचारला, तिच्यावर चिडला, ओरडला. म्हणजे एकूणच या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे आणि मालिका एका वेगळ्याच वळणावर गेली आहे. मग नेमकं घडले तरी काय, अर्णवने काय काय केलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी रूममध्ये येते तेव्हा तिला दिसतं की अर्णवच्या हातामध्ये तिच्या आईचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटो आहे आणि तिचा मोबाईलसुद्धा आहे. ईश्वरीला समजतं की अर्णवने हे फोटोज पाहिलेत, त्याचबरोबर आपलं रेकॉर्डिंगसुद्धा ऐकलंय. अर्णवला जबर धक्का बसलेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहते, पण अर्णवला काही विचारण्याची, त्याला काही बोलण्याची तिची हिंमतच होत नाही आणि ती दोघे एकमेकांकडे असेच पाहत राहतात. अर्णवला समजतं की ईश्वरी रूममध्ये आली आहे आणि अर्णव हा ईश्वरीकडे वळून पाहतो. ईश्वरी त्याच्या डोळ्यात पाहते. अर्णवचं एक वेगळंच रूप ईश्वरीला दिसत असतं. अर्णव खूप चिडलाय, त्याला मोठा धक्का बसलाय. या सगळ्या प्रकरणासाठी तो मला आणि माझ्या आईला जबाबदार धरतोय हे ईश्वरीला समजलेलं असतं आणि अर्णवसुद्धा ईश्वरीकडे खूप रागारागाने पाहत असतो. माझ्या आईच्या आत्महत्येला ही मुलगी आणि तिची आई जबाबदार आहे. माझा बाबा जो उद्ध्वस्त झालाय, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, त्यासाठी ही मुलगी आणि तिची आई जबाबदार आहे, अशी अर्णवची भावना झालेली असते. या सीनमध्ये खरंच खूप टेन्शन असतं. तर दुसरीकडे वल्लरी ही हॉलमध्ये उभी असते आणि विचार करते, आत्तापर्यंत माझा फोटो बॉम्ब फुटला असेल आणि अर्णवने ते फोटोग्राफ्स पाहिले असतील, ईश्वरीची रेकॉर्डिंग ऐकली असेल आणि तो ईश्वरीवर जोरजोरात ओरडत असेल आणि मला हे ऐकायला खूप मजा येईल. येथून तर काय ऐकू यायचं नाही, वरती जायला पाहिजे असा विचार करून वल्लरी ही जिन्याने अर्णव आणि ईश्वरीच्या रूमजवळ येते आणि त्यांच्या दरवाजाला कान लावून हे दोघे काय बोलताय, अर्णव ईश्वरीवर कसा ओरडतोय, कसा चिडतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागते. तर इकडे ईश्वरी ही अर्णवला हाक मारते, सर, पण अर्णव हातीला श्श असं करतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये जो राग असतो, त्याच्या डोळ्यामध्ये जी आग असते ती पाहून ईश्वरी खूप दचकते, खूप घाबरते. तिला समजतं की आज आपलं काही खरं नाही, अर्णव खूप चिडलाय. ईश्वरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, अर्णव सर, माझं ऐकून तरी घ्या. तर अर्णव म्हणतो, नॉट अ सिंगल वर्ड, एक शब्दही बोलायचा नाही, गप्प बसायचं. ईश्वरीला काय बोलावं ते समजतच नाही. तर इकडे बाहेर वल्लरी हे सगळं ऐकत असते, पण तिला आतमधून काही नीट आवाज ऐकू येत नाही. अर्णवला आठवतं की काल जेव्हा ईश्वरीच्या पायाजवळ एक फोटो पडलेला होता, तेव्हा त्याने हा फोटो उचलला आणि तो हा फोटो पाहणार तेवढ्यात ईश्वरीने त्याला थांबवलं होतं आणि हा तोच फोटो होता. याचा अर्थ ईश्वरीला या फोटोबद्दल आधीच माहिती होतं आणि ईश्वरीने हे सत्य आपल्यापासून लपवलंय. तिला माझ्या बाबांचं आयुष्य, माझ्या आईच्या आत्महत्येला जबाबदार असलेली व्यक्ती कोण आहे हे माहीत होतं. माझं आयुष्य ज्याने उद्ध्वस्त केलं ती व्यक्ती कोण आहे हे ईश्वरीला माहीत होतं, असं अर्णवला वाटतं. आणि अर्णव म्हणतो, तू आणि तुझ्या आईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझ्या आईच्या आत्महत्येला तुझी आई जबाबदार आहे. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी रडू लागते आणि म्हणते, सर, असं काही नाहीये, माझं ऐकून घ्या. अर्णव खूप दात खातो, खूप चिडतो आणि ईश्वरीसमोर हे फोटो पकडून विचारतो, मग हे काय? या फोटोमध्ये तुझी आईच आहे ना, माझे बाबाच आहे ना? मग तुझी आई जर या फोटोमध्ये दिसतीये तर याचा अर्थ हाच होतो की माझ्या आईच्या आत्महत्येला तुझी आई जबाबदार आहे. हे सगळं तुझ्या आईने केलंय आणि तू हे सगळं माझ्यापासून लपवलं, तुला हे सगळं माहीत होतं. ईश्वरी रडू लागते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, माझं ऐकून घ्या, माझी आई यासाठी जबाबदार नाहीये. तुम्हाला जसं वाटतंय माझ्या आईने तसं काहीच केलेलं नाहीये. हे ऐकून अर्णव आणखीनच चिडतो आणि रागारागाने ईश्वरीचे हात पकडतो, तिला मोठे मोठे डोळे दाखवतो आणि जाब विचारतो, तुझ्या आईने नाही केलंय तर मग कुणी केलंय? या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की तुझ्या आईने काय केलंय. तुझी आईच ती बाई आहे जी एका लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यात आली, त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं, त्याच्या बायकोला आत्महत्या करण्यास जबाबदार केलं, भाग पाडलं आणि त्याच्या लहान लहान मुलांना
त्याने अनाथ बनवलं, तुझी आईच ती आहे. हे सगळं ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ती खूप घाबरते, रडू लागते. अर्णवचं हे रूप तिने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. अर्णव तिच्यावर खूप चिडलेला असतो, तिच्यावर रागारागाने पाहत असतो, तिच्यावर फायरिंग करत असतो. तर इकडे ईश्वरीच्या घरी सुप्रिया ही तिच्या बाबांना खाऊ घालत असते. नम्रतासुद्धा तेथे असते. सुप्रिया बाबांना सांगते की आज अर्णव घरी आले होते आणि एकच प्रश्न विचारत होते की ईश्वरीला लग्नाआधी कसा नवरा हवा होता, होणाऱ्या नवऱ्याकडून तिच्या काय अपेक्षा होत्या. खरंच अर्णव किती चांगले आहेत ना, आपल्या ईश्वरीला किती चांगला नवरा मिळालाय आणि नक्कीच ते आपल्या ईश्वरीला कायम खुश ठेवतील, आनंदी ठेवतील. हे ऐकून ईश्वरीच्या बाबांना सुद्धा खूप आनंद होतो. ते सुद्धा खुश असतात. तर नम्रता सांगते, हो खरंच ईश्वरीने नशीब काढलंय आणि जीजू तिला नक्कीच एक छान सरप्राईज देतील आणि आपल्या मनातील प्रेम व्यक्त करतील. हे ऐकून सुप्रिया आणि बाबांना सुद्धा खूप आनंद होतो. पण इकडे अर्णव आग ओकत असतो. ईश्वरीवर प्रेम करत नसतो, तर तिच्यावर ओरडत असतो, तिला जाब विचारत असतो. अर्णव हा ईश्वरीच्या आईवर पुन्हा पुन्हा आरोप लावतो की हे सगळं तुझ्या आईने केलंय. तुझ्या आईने माझ्या आईला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मला आणि ताईला अनाथ केलं, आमचं सुखी कुटुंब उद्ध्वस्त केलं. आणि रागारागाने त्याने ईश्वरीसाठी जे गिफ्ट आणलेलं असतं, कपल गिफ्ट, ते गिफ्ट तो जोरात जमिनीवर फोडतो आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी खूप घाबरते. अर्णव जोरजोरात ओरडत असतो आणि ईश्वरीवर ओरडत असतो. ईश्वरीला तिच्या आईला जबाबदार धरत असतो आणि अर्णवचा हा जमदाग्नी अवतार पाहून ईश्वरी खूप घाबरते. तिने पहिल्यांदाच असं काहीतरी पाहिलेलं असतं. तर इकडे सुप्रियाच्या हातून ईश्वरीचा एक फोटो खाली पडतो आणि या फोटोची फ्रेम फुटते, काच फुटते. त्यामुळे सुप्रियाला खूप भीती वाटते. नम्रता आणि बाबा हे पाहतात. सुप्रिया विचार करते, हे काय घडलंय? हा तर मोठा अपशकुन आहे. असं फोटोची काच फुटणं म्हणजे त्या व्यक्तीवर खूप मोठं संकट येणारे अशी चाहूल असते. त्यामुळे सुप्रिया खूप टेन्शनमध्ये येते. तर इकडे अर्णव चिडलेला असतो. ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, सर माझं ऐकून तरी घ्या. वल्लरी बाहेरून सगळं ऐकत असते, पण ईश्वरी पुढे काही बोलणार त्याआधीच अर्णव पुन्हा एकदा तिचा हात पकडतो आणि तिला जाब विचारतो, काय ऐकून घेऊ? तुझ्या आईचे कांड ऐकून घेऊ का? तुझ्या आईने काय काय केलंय हे सगळं ऐकून घेऊ का? तुझ्या आईचं मन नव्हतं भरलं ना की तिने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, माझ्या आईला देवाघरी पाठवलं, माझ्या बाबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आम्हाला अनाथ बनवलं. म्हणून तुझ्या आईने आणि तू हा सगळा प्लॅन बनवला आणि माझ्यापासून सगळं लपून ठेवलं. तुला आणि तुझ्या आईला सगळं माहीत होतं, म्हणून तू या घरात आली आहे आणि तू माझ्यापासून हे सगळं लपवलंय. तू आणि तुझ्या आईने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय. जसं तुझ्या आईने माझ्या आईबाबांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तसंच तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच तू या घरात आली आहे. तर इकडे वल्लरी विचार करते, अर्णवच्या ओरडण्याचा आवाज तर मला ऐकू आला, पण अर्णव काय बोलतोय हेच मला कळत नाहीये. त्यामुळे जास्त मजाच येत नाहीये. दुसरीकडे सुप्रिया खूप टेन्शनमध्ये असते, कारण ईश्वरीच्या फोटोची काच फुटली आहे आणि ती या फोटोकडेच पाहत असते. नम्रता तिला समजावून सांगते, आई तू काळजी करू नको. तुझ्या मनात जी शंका आहे ना ती मला कळतीये, पण असं शकून अपशकून काही नसतं. ईश्वरी खूप सुखात आहे आणि अर्णवसारखा प्रेम करणारा नवरा तिच्या आयुष्यात आहे, मग तिला कसली काळजी आहे? या फोटोत ती तशी दिसते ना, कायम तशीच आनंदी राहील. सुप्रिया तिच्या फोटोवरून हात फिरवते आणि म्हणते, खरंच माझी ईश्वरी अशीच सुखात राहावी, नेहमी आनंदी हसत राहावी. आणि सुप्रिया तिच्या आनंदासाठी प्रार्थना करते. इकडे वल्लरी ही अर्णव आणि ईश्वरीच्या रूमच्या बाहेर उभी राहून हे सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस आजी ही जपमाळ घेण्यासाठी बाहेर येते. तेव्हा वल्लरी तिला पाहते आणि विचार करते, या ओल्ड लेडीला एका जागी नीट बसवलंच जात नाही, दिवसभर फेऱ्या मारत असते. आता तिने मला पाहिलं तर पुन्हा प्रश्न विचारेल, तू तेथे काय करतेयस? पण आजी तिच्याकडे न पाहता आपल्या खोलीत निघून जाते. त्यामुळे वल्लरीचा जीव भांड्यात पडतो आणि ती पुन्हा एकदा दरवाजाला कान लावते. तर इकडे अर्णवला ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करते, अर्णव सर माझं ऐकून तरी घ्या. तुम्हाला फोटोमध्ये जे दिसतंय ना ते अर्धसत्य आहे. माझ्या आईने असं काहीच केलेलं नाहीये. आपण माझ्या आईकडे जाऊया, तिला सगळं विचारूया, ती तुम्हाला सगळं काही सांगेल. पण तुम्ही अशी चिडचिड करू नका, असं रागावू नका. पण अर्णव ईश्वरीचं काहीच ऐकून घ्यायला तयार होत नाही आणि ईश्वरीला म्हणतो, हा सगळा तुझा आणि तुझ्या आईचा प्लॅन होता.
माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून माझ्या आईला आत्महत्या करायला भाग पाडून तुझ्या आईचं मन भरलं नव्हतं ना, म्हणून तुझ्या आईने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं आणि तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. तू फक्त मला बर्बाद करण्यासाठी माझ्या आयुष्यात आली, कारण हा तुझा आणि तुझ्या आईचा प्लॅन होता. तुम्हाला तेच संस्कार आहेत, दुसऱ्यांची आयुष्य उद्ध्वस्त करायची, दुसऱ्यांना त्रास द्यायचा. त्यातून तुम्हाला आनंद मिळतो ना, म्हणून तू माझ्या आयुष्यात आली. हे सगळं ऐकून ईश्वरी खूप दुःखी होते, रडू लागते. तर वल्लरी विचार करते, अर्णव ईश्वरीवर खूप चिडतोय आणि जर तो रागारागात बाहेर आला तर त्या दोघांना कळेल हे सगळं मी घडवून आणलंय, इथे न थांबलेलंच बरं, असं म्हणून वल्लरी तेथून निघून जाते. तर अर्णव हे सुप्रियाचे आणि बाबांचे फोटो हातात घेतो आणि रूम बाहेर जाऊ लागतो. त्याला सुप्रियाला जाब विचारायचा असतो. ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर अर्णव म्हणतो, गप्प बसायचं. आता तुला आणि तुझ्या आईला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील की त्यांनी माझ्या आईचं आयुष्य का उद्ध्वस्त केलं, माझ्या आईला का आत्महत्या करायला भाग पाडलं, का आम्हाला अनाथ केलं, असं म्हणून अर्णव हा रूम बाहेर जाऊ लागतो. तेव्हा ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, त्याचा हात पकडते. तर अर्णव हा रागारागाने तिला जोरात ढकलून देतो आणि ईश्वरी ही लांब जाऊन पडते. अर्णव हा रूम बाहेर निघून जातो. ईश्वरी रडू लागते आणि अर्णवच्या मागे धावते. अर्णव जिन्यावरून खाली उतरतो. ईश्वरी त्याच्या मागे मागे पळते आणि हे सगळं वल्लरी पाहते आणि म्हणते, रागारागात घराबाहेर पडलेला अर्णव आणि रडत रडत त्याच्या मागे चाललेली ईश्वरी हे पाहून मला खूप आनंद झालाय. हा क्षण पाहण्यासाठी तर मी डोळ्यात प्राण आणले होते आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झाली. अर्णव आणि ईश्वरी घराबाहेर येतात. अर्णव त्याच्या गाडीमध्ये बसतो. ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव सर, माझं ऐकून तरी घ्या, तुमचा गैरसमज होतोय, एकदा माझं ऐकून घ्या. पण अर्णव तिचं काहीच ऐकून न घेता गाडी घेऊन तेथून निघून जातो. ईश्वरी त्याच्या गाडी मागे मागे पळत असते. अर्णव निघून गेल्यानंतर ईश्वरी रडू लागते आणि म्हणते, सर एकदा तर माझं ऐकून घ्या, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्यावर तुमचा एवढाही विश्वास नाहीये का? माझ्या आईची काहीच चूक नाहीये, तुम्ही खूप मोठा गैरसमज करून घेतलाय, रागाच्या भरात तुम्ही चुकीचं वागताय. पण अर्णव तोपर्यंत निघून गेलेला असतो. वल्लरी हे सगळं पाहते आणि चांगलीच खुश होते आणि म्हणते, शेवटी माझी इच्छा पूर्ण झालीच. आज ईश्वरी घराच्या बाहेर पडलीये, परत कधीही न येण्यासाठी. आता ईश्वरी या घरात परत कधीच येणार नाही. अर्णव तिला कधीच स्वीकारणार नाही. आज तर पार्टी करायचा दिवस आहे, असा विचार करून वल्लरी खूप खुश होते. पण त्याच वेळेस आजी तिला हाक मारते. वल्लरी तिच्याजवळ जाते. तर आजीच्या हातामध्ये जपमाळ असते आणि ही जपमाळ तुटलेली असते. आजी विचार करते, हा तर खूप वाईट संकेत आहे, ही जपमाळ तुटली आहे, आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. वल्लरी तेथे येते आणि विचारते, काय झालं आई? तर आजी तिला सांगते, मला ही जपमाळ रिपेअर करून दे, ती पुन्हा एकदा ओवून दे. तर वल्लरी चिडून म्हणते, नाही आई, मला ही कामं नाही जमत. तर आजी चिडून म्हणते, अशी कशी नाही जमत, गुपचूप ही मला जपमाळ ओवून द्यायची. वल्लरीला खूप राग येतो, पण ती ही जपमाळ ओवू लागते आणि मनातल्या मनात विचार करते, ए ओल्ड लेडी, काय काम सांगितलंय मला? आज इथे माझा पार्टी करण्याचा मूड आहे, माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. शेवटी मी अर्णवला उद्ध्वस्त केलं, त्याचा संसार मोडला, त्या ईश्वरीला घराबाहेर काढलं आणि तू मला हे जपमाळ ओवायला लावती का? तुला कसली रुखरुख लागली ना, ते मी तुला सांगेलच, पण आता ती वेळ नाहीये, असा विचार करून वल्लरी ही जपमाळ रिपेअर करू लागते. तर दुसरीकडे सुप्रिया ही देवासमोर उभी असते आणि देवाला म्हणते, परमेश्वरा, आज माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा दिवस आहे. एकीकडे माझ्या मुलीचा संसार सुखाने चाललाय, तर दुसरीकडे यांना सुद्धा बरं वाटतंय आणि लवकरच ते बरे होतील असं मला दिसतंय. त्यांची तब्येतसुद्धा सुधरत चालली आहे. त्यांना असंच सुखरूप ठेव, माझं संपूर्ण कुटुंब असंच आनंदात राहू दे, म्हणून ती गणपती बाप्पांसमोर हात जोडते, नमस्कार करते. आणि त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि आवाज देतो, मिसेस देसाई. जो अर्णव आजपर्यंत काकू अशी हाक सुप्रियाला मारायचा, तो चक्क मिसेस देसाई अशी हाक मारतो. त्यामुळे सुप्रियाला आश्चर्य वाटतं. अर्णव रागारागाने आतमध्ये येतो. सुप्रिया त्याला विचारते, अर्णव, मिसेस देसाई? तर अर्णव म्हणतो, हो मिसेस देसाई. त्यामुळे सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. अर्णव खूप चिडलाय हे तिच्या लक्षात येतं. सुप्रिया विचारते, तुम्ही अचानक येथे? तर अर्णव म्हणतो, हो, खूप उशीरच झालाय, असं म्हणून तो सुप्रिया आणि त्याच्या बाबांचा जुना फोटो दाखवतो
आणि हा फोटो पाहून सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की अर्णवच्या हाती हा फोटो कसा लागला. ती अर्णवला विचारते, तुमच्याकडे हा फोटो कसा? तर अर्णव तिच्याकडे रागारागाने पाहत असतो. सुप्रियाचा विश्वासच बसत नाही. तिचा हा काळा भूतकाळ पुन्हा एकदा तिच्या समोर आलेला असतो आणि ती खूप दुःखी होते. अर्णव सुप्रियावर खूप ओरडतो आणि म्हणतो, तुम्हाला हाच प्रश्न पडलाय ना की माझ्याकडे हा फोटो कसा? तर सांगतो, तुम्ही ज्या माणसाच्या मिठीत आहात ना त्याच्याबरोबर हे अश्लील काम करताय. तो माणूस माझा बाप आहे, बाप. हे ऐकून सुप्रियाला जबर धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णव खूप चिडतो आणि सुप्रियाला म्हणतो, मिसेस देसाई, द्या उत्तर माझ्या प्रश्नाचं. तुम्ही असं का केलं? का माझ्या आईला आत्महत्या करायला भाग पाडलं? का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं? माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं? सुप्रिया रडू लागते. अर्णवला काय उत्तर द्यावं हे तिला समजतच नाही. अर्णव चिडून म्हणतो, ही रडण्याची नाटकं बंद करा. तुम्ही एका लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यात गेला, त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त केला, त्याच्या बायकोला आत्महत्या करायला भाग पाडलं. तुम्ही जबाबदार आहात माझ्या आईच्या आत्महत्येला. तुम्ही जबाबदार आहात मला आणि ताईला अनाथ बनवण्यासाठी. तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही हे सगळं का केलं याचं मला उत्तर हवंय. असं म्हणून अर्णव हा सुप्रियावर जोरात ओरडतो, दातओठ खातो, तिला जाब विचारतो. सुप्रियाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. अर्णव तिला म्हणतो, तुम्हाला असं गप राहून चालणार नाही. तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. तुम्ही हे सगळं का केलं? तुम्ही अशा का वागलात? तेव्हा सुप्रियाला सगळं जुनं आठवतं. तिला आठवतं की एका अवॉर्ड फंक्शनमध्ये तिची आणि रमाकांत राजेशिर्के म्हणजेच अर्णवच्या बाबांची ओळख झाली होती. तेव्हा अर्णवच्या बाबांनीच सुप्रियाला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. तुला नोकरीची गरज आहे, मी तुला नोकरी देईल असं ते म्हणाले होते. आणि मग सुप्रियाला नोकरीची खूप गरज असल्यामुळे सुप्रिया ही त्याच दिवशी अर्णवच्या बाबांच्या घरी पोहोचली होती आणि तेथे तिला वल्लरी भेटलेली. वल्लरी ही तिला म्हणाली, काय हवंय? तर सुप्रियाने तिला सांगितलं, माझं नाव सुषमा आहे आणि मला रमाकांत सरांनी बोलवलंय. त्यांनी मला नोकरी देण्यासाठी बोलवलंय येथे. आणि तेव्हा वल्लरीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजत होता. वल्लरी ही सुषमाला म्हणजे सुप्रियाला आतमध्ये घेते आणि तिला सांगते, मी जसं सांगेल तसं तू केलं ना तर तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. तू पैशात लोळशील, सुखात राहशील. तेव्हा सुषमा तिला म्हणते, हो ठीक आहे, मला नोकरीची खूप गरज आहे. तुम्ही मला जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. आणि मग वल्लरीने सुषमाला म्हणजे सुप्रियाला रमाकांतच्या रूममध्ये पाठवलं होतं. आणि जेव्हा सुषमा ही रमाकांतच्या रूममध्ये जाते तेव्हा रमाकांतला आधीपासूनच चक्कर येत असते. कारण वल्लरीने त्याला आधीपासूनच कोल्ड्रिंकमधून एक नशिला पदार्थ खाऊ घातलेला असतो आणि त्याची शुद्ध हरपलेली असते. सुप्रिया ही रमाकांतला म्हणते, रमाकांत सर, आज आपली अवॉर्ड फंक्शनमध्ये भेट झाली होती. तुम्ही मला नोकरी देण्यासाठी बोलवलं होतं. येथे इंटरव्ह्यू सुरू आहेत का? आणि रमाकांत इंटरव्ह्यू हा शब्द उच्चारतो पण त्याला गरगरतं, चक्कर येते आणि तो खाली कोसणार इतक्यात सुप्रिया त्याला सावरते आणि रमाकांतचं डोकं हे सुप्रियाच्या खांद्यावर असतं. आणि या संधीचा फायदा घेऊन वल्लरी ही पत्रकारांना आतमध्ये पाठवते आणि पत्रकार या दोघांचे याच अवस्थेतले फोटो क्लिक करतात आणि म्हणतात, रमाकांत राजेशिर्के, हे तुमचे काय धंदे सुरू आहेत का? हे तुमचं खरं रूप आहे का? तुम्ही बायकांबरोबर अशी लफडी करताय का? तेव्हा रमाकांतला आणि सुप्रियाला मोठा धक्काच बसला होता. पण रमाकांत हा शुद्धीत नव्हता. हे सगळं सुप्रियाला आठवतं. अर्णव हा सुप्रियाला जाब विचारतो, मिसेस देसाई, आता का गप्प बसला आहात? तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. सांगा, तुम्ही असं का केलं? तुम्ही माझं कुटुंब का उद्ध्वस्त केलं? माझ्या आईला आत्महत्या करायला का भाग पाडलं? सांगा, खरं खरं सांगा. सुप्रियाला खूप त्रास होत असतो हे सगळं आठवून. आणि अर्णवचे बाबा होते ते आपल्या ईश्वरीचे सासरे होते आणि आता या सगळ्या प्रकरणामुळे ईश्वरीचा संसार मोडणारे तिला किती त्रास होईल हे सगळा विचार करून तिचं त्राणच गळतं आणि ती खुर्चीवर जाऊन बसते. अर्णव हे सगळं पाहतो. सुप्रिया ढसाढसा रडत असते. तेव्हा अर्णव तिला जाब विचारतो, नाही मिसेस देसाई, असं रडून नाही चालणार. तुमची ही सगळी नाटकं बंद करा. मला तुमची सगळी नाटकं माहिती आहे. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. तुम्ही हे सगळं का केलं? सुप्रियाला खूप वाईट वाटतं. सुप्रिया अर्णव समोर हात जोडते आणि म्हणते, अर्णव, माझं ऐकून घ्या.
तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काही नाहीये, या सगळ्यामध्ये माझा काहीच दोष नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा, असं म्हणून ती अर्णवसमोर हात जोडते, गयावया करते, रडत असते. पण अर्णव चिडून म्हणतो, मिसेस देसाई, तुमची ही नाटकं बंद करा, तुमची ॲक्टिंग बंद करा. तुमची मुलगी सुद्धा अशीच ॲक्टिंग करते, ती सुद्धा अशीच रडत होती घरी जेव्हा मी तिला जाब विचारला. पण तुमच्या मुलीने आणि तुम्ही हा एकत्र येऊन प्लॅन बनवलाय. तुम्ही माझ्या आईबाबाचं आयुष्य बर्बाद केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मला माझ्या आईपासून दूर केलं, तिला आत्महत्या करायला भाग पाडलं, मला अनाथ बनवलं, अंजली ताईला अनाथ बनवलं, आणि एवढं सगळं करून तुमचं मन भरलं नव्हतं. म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला सुद्धा ट्रेनिंग दिली आणि जाणून बुजून तिला माझ्या आयुष्यात पाठवलं मला बर्बाद करण्यासाठी. कारण माझं आयुष्य, माझं सुख तुम्हाला पाहवलं गेलं नाही. मी कसाबसा माझ्या आईच्या या दुःखातून सावरलो होतो. माझी आई कायमची मला सोडून गेली, त्या दुःखातून मी सावरत होतो. पण तुम्ही पुन्हा एकदा त्या ईश्वरीला माझ्या आयुष्यात पाठवलं, तुमच्या मुलीला माझ्या आयुष्यात पाठवलं आणि मला उद्ध्वस्त करण्यासाठीच तुम्ही हे सगळं केलंय. हे सगळं ऐकून सुप्रियाला जबर धक्काच बसतो. अर्णवचे हे सगळे आरोप तिला सहन होत नाही आणि ती डोक्याला हात लावून घेते, रडू लागते. पण अर्णव तिला पुन्हा पुन्हा जाब विचारत असतो, तिला दोषी ठरवत असतो, तिच्यावर घाणेरडे आरोप लावत असतो. त्यामुळे सुप्रियाला खूप वाईट वाटतं आणि ती रडत असते. तर एकूणच फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच जबरदस्त होता. अर्णवचं चिडणं, रागावणं हे काही चुकीचं नाहीये. कोणत्याही व्यक्तीला आपल्या भूतकाळाबद्दल एवढं मोठं सत्य कळाल्यावर तो असा चिडणारच. पण सुप्रिया आणि ईश्वरीसाठी सुद्धा हे एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीये. त्यांना सुद्धा अचानक हा धक्का बसलाय आणि सुप्रियाने तर आधीसुद्धा या प्रकरणामुळे खूप काही भोगलंय. तिची काही चूक नसताना तिची बदनामी झाली होती, तिला शहर सोडून जावं लागलं होतं आणि आता इतक्या वर्षानंतर तिच्यासमोर हे पुन्हा एकदा आलंय, हा भूतकाळ आलाय आणि पुन्हा एकदा तिला तोच त्रास सहन करावा लागतोय. आणि हे सगळं करणारी वल्लरी मात्र नामानिराळी राहिली आहे. पण आज ना उद्या वल्लरीला तिच्या पापांची फळं भोगावी लागणार. अर्णव याला सगळं सत्य समजणार एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर जबरदस्त होता, पण पुढील एपिसोड आणखी डेंजरस असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही सुप्रियाच्या घरी पोहोचणार. तोपर्यंत अर्णव हा घराबाहेर पडलेला असेल. तेव्हा अर्णव हा ईश्वरीला म्हणेल, ईश्वरी, तुझं माझ्यावर प्रेम नसताना फक्त माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तू माझ्या आयुष्यात आली आहे. आणि तुला काय वाटतं, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तू मला सोडून निघून जाशील का? नाही, मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही, पण तुला कधी प्रेमसुद्धा देणार नाही. आता तू या बिना प्रेमाच्या नात्यामध्ये सडत राहा, अशीच दुःखी राहा. आणि असं म्हणून अर्णव त्याच्या गाडीत बसणार आणि तेथून निघून जाणार. ईश्वरी विचार करेल, नाही अर्णव सर, मी तुमच्यावर प्रेम करत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि थोड्याच वेळात अर्णव जो पुढे गेलेला असेल तो गाडी रिव्हर्स घेईल आणि ईश्वरीला गाडीत बसायला सांगेल. हे दोघेही गाडीत बसणार. मग आता अर्णवचं नेमका काय विचार सुरू आहे? अर्णव हा ईश्वरीला प्रेम देणार आहे की ईश्वरीचा तिरस्कार करणार आहे? तो सुप्रियाचा बदला ईश्वरीकडून घेणार आहे का? ईश्वरीला टॉर्चर करणार आहे, तिला त्रास देणार आहे का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा ट्विस्ट आवडलाय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.